गुडाएमसी आज आपण लातूर जिल्ह्यातील साई या गावामध्ये ज्यावेळेस आरोग्य शिबिर केलं, आरोग्य शिबिराच्या नंतर आज प्रत्येकाच्या घरामध्ये आज आजार आहेत, वात असेल, पित्त असेल, या आजारावरती आपण त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर हा जो माझा समुदाय आहे, हा समुदायामध्ये आज आपण आत्ता तरी IMCला सुरुवात केली आहे, पण याच्यापूर्वीसुद्धा आपण करण्याच्या अगोदर एक या गावचे त्या ठिकाणी जगन्नाथ पवार काका आहेत, यांनी IMCचा हा ड्रॉप त्या ठिकाणी वापरत आहेत. तर हे 10 वर्षापासून वापरत आहे, आपल्या अगोदर 10 वर्षापासून वापरत आहेत. आज आपण त्यांनाच विचारूया की सर, ह्या डोळ्याचा ड्रॉप किंवा IMCचा कोणताही प्रोडक्ट वापरल्यानंतर आपणाला कसं वाटतंय? तर राम राम जगन्नाथ मामा. राम राम. तर आपण हा ड्रॉप वापरत आहात, तर हे ड्रॉप किती वर्षापासून वापरत आहात आणि वापरण्याच्या अगोदर कसं वाटत होतं आणि आता कसं वाटतंय हे आपण सगळ्याला सांगायचंय. तर आपण किती वर्ष झालं वापरत आहात? 10 वर्ष. जोरात बोला की. 10 वर्ष. 10 वर्ष झालं वापरत आहात. पण हे वापरत असताना तुम्हाला अगोदर डॉक्टरांनी काय सांगितलेलं होतं? असं शिबिर होतं. जोरात सांगा, जोरात. असं शिबिर होतं. त्या शिबिरात मला मार्गदर्शन केलते. हां, मी ऑपरेशन केलेलं नाही डोळ्याचं, बर. आणि ह्याच ड्रॉपवर आता राहिलं. हां, म्हणजे हा ड्रॉप वापरल्यापासून तुमचं डोळ्याचं ऑपरेशन बंद झालेलं आहे. ऑपरेशन करायला चाललेला होता तुम्ही. बरं, आता किती दिवस झाला हा ड्रॉप वापरत आहात? 10 वर्ष. बरं, ड्रॉप तुम्हाला मिळत नसताना सुद्धा तुम्ही कसं घेतलंय? दवाखान्यात घेत होतो. दवाखान्यात आमच्या ऑफिसला जाऊन घेतलेला आहे तुम्ही. मग आता दुसऱ्यांना काय सांगाल? हा ड्रॉप चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे. चांगला आहे. प्रत्येकाने हा ड्रॉप वापरावं. तुम्हाला खरंच फरक पडला आहे का या ड्रॉपनं? पडला. आज घेतलात का तुम्ही ड्रॉप? हां. तर अशा प्रकारे दोन बाटल्या घेतला. दोन गावर घेतलात बाटल्या की पुन्हा मला मिळत नाही म्हणून. म्हणजे एवढे तुम्ही त्या ठिकाणी जागरूक नागरिक आहात की सर, मला याच महिन्यात नाही तर मला पुढे सुद्धा त्या ठिकाणी मिळावा, यासाठी मी ड्रॉप घेतलेले आहेत. बरोबर आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांना आपण सल्ला द्यायचा, सगळ्यांना सल्ला द्यायचा आहे की हा ड्रॉप डोळ्यासाठी चांगला आहे, खूप चांगला आहे, वापरावं. तर आज आपण या साई गावामधील बऱ्याच शेतकऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि आज आपण त्यांच्यासमोर बघतोय की सर, आयुर्वेद ही काळाची गरज आहे आणि प्रत्येकानं हे आयुर्वेद वापरणं गरजेचं आहे. तर सर्वांना एकदा राम राम, धन्यवाद. गुडाएमसी.